संगीता वानखेडेच्या एका वाक्याला मी खूप हसले बरं का. म्हणजे संजीवनी राणेबद्दल बोललेल्या की संजीवनी राणेनं लिंबू, त्या लिंबूमध्ये काहीतरी हळदी कुंकू काहीतरी भरलेलं होतं आणि ते संगीता वानखेडेच्या कपाटामध्ये साडीमध्ये सापडलं आणि ते जे लिंबू आहे ती संजीवनी राणेनंच ठेवलं होतं. आता दाभोळकरांनी अख्खं आयुष्य घालवलं कशासाठी? अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. अरे आमच्यासारख्या अडाणी लोकांनी एक वेळा अशा गोष्टीवर विश्वास ठेवला तर ठीक आहे, मान्य आहे. संगीता वानखेडे परत काय बोलली की मला ह्या गोष्टीचा काही फरकच पडत नाही. जर तुला ह्या गोष्टीचा काही फरक पडत नाही तर संजीवनी राणेनं तुझ्यावर जादू कुटोना करण्यासाठी लिंबू मिरची ठेवली, लिंबू आणि त्याच्यामध्ये काहीतरी भरून ठेवलं, असं तू समाजासमोर चुकीच्या प्रकारे सांगणं हे चुकीचंच होतं. आणि मला हसायला आलं का? हसायला येण्याचं कारण प्रत्येक व्हिडिओत जय ज्योती जय क्रांती हे शब्द सोडणारी एक महिला अंधश्रद्धेवर विश्वास ठेवते, लिंबू मिरचीवर विश्वास ठेवते. आणि इतकंच नाही, मी संविधानाला मानते असं ओरडून ओरडून सांगणारी किंवा माझ्याकडे संविधान आहे मी संविधान वाचते असं ओरडून ओरडून सांगणारी एक महिला लिंबूला म्हणजे लिंबू ठेवला म्हणून समाजापुढे चुकीचा संदेश पोहोचवत आहे. कारण लिंबूनं जर जादूटोणा होत असताना तर ही जे आज मोठे मोठे आमदार खासदार मंत्री वगैरे कोण जे आहेत त्यांचे पद घालवले असते हो लिंबू ठेवून. आणि कसं आहे, एखादा मंत्री झाला, चला तो मंत्री चांगला नाही, टाका त्याच्या गाडीमध्ये लिंबू आणि घालवा त्याचं पद. नाही मजाक नाहीये, पण हसण्यासारखा विषय आहे. म्हणजे ती जी वाक्य होतं की संजीवनी राणेनं माझ्या कपाटामध्ये साडीमध्ये लिंबू ठेवला आणि तिने एक साडी पण घेऊन गेलेली. अरे कपडेवर जर जादूटोणा झाला असता, लिंबू ठेवून जर जादूटोणा झाला असता ना तर अख्खे कुटुंब किंवा ही श्रीमंत लोकांकडली श्रीमंती गरिबांनी लुटून घेतली असती. टाका एक लिंबू मध्ये हळदी कुंकू भरून आणि करा जादूटोणा. मी संविधानाला मानते. आता चला, म्हणजे संगीता वानखेडे असं म्हणते की मी संविधान वाचलंय, मी संविधानाला मानते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन हे पण संविधानात शिकवलेलं आहे. भूतकेत जादूटोणा काही नसतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे बरं का. आणि एक सुशिक्षित महिला, एक म्हणजे समाजसेविका समाजामध्ये काय पसरवते, तर माझ्या कपाटामध्ये लिंबू ठेवला आणि यानं मला फरक पडत नाही. जर तुला या गोष्टीचा फरक पडत नाही तर एवढं आव वाकून सांगण्याची गरज काय? त्यावर संजीवनी राणेनं डायरेक्ट उत्तर दिलं की मीच तुझ्या घरात आलेली नव्हते, तर त्या महाराजानं ठेवला असेल, महाराज पण आलता. कठीण आहे, खरंच कठीण आहे. एखादी गोष्ट आपण स्वतः डोळ्यानं पाहिल्याशिवाय कुठलीही गोष्ट खरी धरायची नसती. आणि संगीता वानखेडेनं संजीवनी राणे ही लिंबू ठेवताना डोळ्यानं पाहिलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला संजीवनी राणे संगीता वानखेडेच्या घरी गेली त्यावेळेला एक मैत्रीण म्हणून गेली. यांची एवढी घट्ट मैत्री होती की संजीवनी राणे ही जरांगे पाटलांविषयी सांगायची की त्याला इकडं मारलं, त्याला तिकडं मारलं. आता मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की संजीवनी राणेचं हे संगीता वानखेडेच्या सहवासात यायच्या आधीचं मत होतं की जरांगे पाटील हे चुकीचे आहेत. आणि ते मत का होतं तर ही संगीता वानखेडे वेळोवेळी त्यांच्या नावाची टीका करत होती, त्यांच्या नावाला बदनाम करत होती. म्हणून संजीवनी राणे ही संगीता वानखेडेशी जिगरी मैत्री झाली. आणि ती मैत्री झाल्यामुळं आपल्या मैत्रिणीचा दुश्मन आपलाही दुश्मन असंच समजून संजीवनी राणे चालायला लागली. आणि साहजिक आहे, आपण पण विचार करा, आपण एखाद्याशी जिगरी मैत्री केली, जिगरी आपल्याला त्या व्यक्तीनं जर कोणती एखादी गोष्ट सांगितली तर आपण ती गोष्ट कमीत कमी 100% जरी नाही खरी धरली तरी 60-70% तरी आपण खरी धरतो की बाबा माझी जिगरी मैत्रीण आहे ती असं म्हणती म्हणजे कदाचित असेलही. म्हणून संजीवनी राणे त्यावेळेस जरांगे पाटलांविषयी सांगत होती, कारण आपल्या मनातल्या भावना आपण कुणापाशी व्यक्त करतोय, एक जिगरी मैत्रिणीपाशी. मग ज्या वेळेला संजीवनी राणे संगीता वानखेडेच्या घरी गेलती तर त्यावेळेला तिनं असं ठरवून नव्हती गेली की मला संगीता वानखेडेवर जादूटोणा करायचंय, तिच्या कपाटातले जादू करून साड्या गायब करायच्यात. तिला जे म्हणजे यश तर नाहीच आहे, एक
संगीता वानखेडेचं म्हणणं असेल की मी खूप यशाच्या मार्गावर आहे, असं म्हणणं असेल. कारण संगीता वानखेडेला यश नाही हे आम्हाला आंदोलनाला बसली होती त्याच वेळेस कळलं होतं. पण समजा संगीता वानखेडेच्या पाठीमागं खूप पब्लिक आहे असं संगीता वानखेडेला वाटतं आणि संजीवनी राणेला वाटतं की बाबा तिचं पब्लिक ओढून घ्यावं, संगीता वानखेडेचे लिंबू ठेवून व्ह्यूज ओढून घ्यावे. तर जर संजीवनी राणेला जर जादूटोना येत असता आणि लिंबूमध्ये हळदी कुंकू भरून जर तिला कुठलं तिचं कार्य सफल करता आलं असतं ना, तर संजीवनी राणेचा अकाउंटचा जो घोळ झाला, अकाउंट मॅनेजरनं, यूट्यूबच्या अकाउंट मॅनेजरनं जो काय घोळ केलेला आहे पैशाचा, त्याच्यावरच पहिलं त्या कोणतं मॅनेजर आहे ना त्याच्यावरच हिनं लिंबू टाकलं असतं. संजू वहिनी काय चुकीचे निर्णय घेताय हो. त्या संगीताताईच्या कपाटात लिंबू ठेवण्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तुमच्या अकाउंटचे लफडे त्या मॅनेजरनं केलेले आहेत पैशाचे, मग त्याच्यासाठी एवढं पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी केस करण्यापेक्षा अनेक 2-4 लिंबू कापा, त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरा आणि त्या मॅनेजरच्या अंगावर फेका, म्हणजे तुमच्या अकाउंटचे पैसे ते अकाउंटला येतील. येत असेल तुम्हाला तर. नाही खरंच मी या वाक्याला हसत होते की अरे आपण कुठे गेलो होत, 21व्या शतकात पोहोचलोत आणि हा लिंबू मिरचीचा प्रकार. अरे असं म्हणतात की दारावर लिंबू मिरची बांधण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, छत्रपती संभाजी महाराज यांचे फोटो घरामध्ये लावा. भूत घेत जादू टोना तुमच्या दारात सुद्धा प्रवेश करणार नाही. अरे जी लिंबू तुम्ही कापून हळदी कुंकू भरून तुमच्या कपाटात ठेवला म्हणताय ना, तर आपण थोर पुरुषाच्या विचाराने चालणारे आहोत. थोर पुरुषाच्या विचाराने चालणारे. त्या लिंबूचं शरबत करून प्यायचं, शरबत करून काही होत नाही. पण तुम्ही एक स्वतः समाजसेविका आहेत, समाजसेविका म्हणजे म्हणताय तुम्ही, आणि एक समाजसेविका त्या दाभोळकरनं अख्खं आयुष्य घालवलं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी, आणि तुम्ही एक स्वतः समाजसेविका असून तुम्ही समाजाला काय सांगताय की संजीवनी राणेनं लिंबू कापून त्याच्यामध्ये काहीतरी भरलं होतं आणि ती माझ्या साडीमध्ये कपाटात ठेवला आणि ती गेल्यानंतर तो मला सापडला आणि तिनं एक साडी पण नेलेली आहे. नाही खरंच म्हणजे हसायचा विषय नाहीये हा, पण आश्चर्याचा विषय नक्कीच आहे की तुम्ही दररोजच्या व्हिडिओत जय ज्योती, जय क्रांती, शाहू फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणारे, मग फक्त एक जनतेला दिखाव्यासाठी तुम्ही नाव घेताय. थोर पुरुषांचे विचार तुमच्या डोक्यात कुठंच दिसत नाहीत, खरंच दिसत नाहीत. जर थोर पुरुषाचे विचार तुमच्या डोक्यात असते तर लिंबू सापडला ना कपाटात, दिला फेकून किंवा पिलं शरबत करून. पण असं समाजासमोर नसतं सांगितलं की लिंबू ठेवून माझ्यावर जादूटोना करण्याचा प्रयत्न केला आणि मला काहीच होत नाही. नाही, मी संविधानाला जरी मानत असले तरी मी देवाधर्माला मानते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं मत लिहिलं किंवा ते देवाला मानत नव्हते किंवा काही कारणास्तव त्यांनी देवाला मानायचं सोडलं, पण मी देवाला मानते. पण मी चुकीचा प्रचार करत नाही, खरंच करत नाही. कारण ही जादू टोना, लिंबू मिरची हा जो प्रकार आहे ना, तर मला तो सरळ चुकीचा वाटतो. हां, आता मी भूताखेताच्या घडलेल्या घटना जे माझ्या आजोबांनी किंवा जे माझ्या आईनं किंवा जे माझ्या आजीनं सांगितले ती मी अवश्य सांगते की बाबा असं असं माझ्या आजीच्या काळात घडलं होतं आणि माझी आजी आणखीन पण जिवंत होती आणि तिनं सांगितलं, किंवा माझ्या आजोबाच्या काळात घडलं किंवा माझ्या आईच्या काळात घडलं किंवा एखादी आश्चर्यचकित घडणारी घटना घडली तर मी ती सांगते की बाबा आता ते भूत होतं का नव्हतं माहीत नाही, पण असा असा प्रकार इथं घडला होता. पण हे लिंबू म्हणजे मी लहान असताना ही एक प्रकार व्हायचा बरं का. म्हणजे म्हणायचे, मी काही डोळेनं पाहिलं नाही, की शेतातलं खळं माहिती आहे का तुम्हाला, काढणी खुणणी करून जे खळं तयार करतात, मळणी ती करतात, तर त्यावेळेला इळा टाकायचे, चप्पल पालता टाकायचे, कुऱ्हाड टाकायचे. तर ते कशासाठी टाकलं जायचं माहिती आहे का तुम्हाला, की आपलं खळं जर चालू असेल आणि त्याच्या शेजारी जर दुसरं खळं असेल तर त्या खळेमध्ये काहीतरी भानामती काहीतरी असलं करणी करून ह्याच्यातलं पीक त्याच्यात घेता येत होतं असं म्हणायचे.
पण तो जुना काळ होता, जुना युग होता. आता एवढं तंत्रज्ञान वाढलेलं आहे, एवढं सगळं आहे, आणि आता लिंबूचा प्रकार. नाही, मी तर अंधश्रद्धाच मानते. कारण मी एक करते, देवावर माझी श्रद्धा आहे, पण माझ्याकडं अंधश्रद्धेला थारा नाही. संगीता वानखेडेनं व्हिडिओमध्ये सांगितलं की संजीवनी राणेनं संगीता वानखेडेच्या कपाटामध्ये साड्यामध्ये लिंबू कापून त्याच्यामध्ये काहीतरी भरून एक लिंबू ठेवला होता संगीता वानखेडेवर जादूटोना करण्यासाठी. पण संगीता वानखेडे घाबरत नाही, पण सोशल मीडियावर सांगून टाकलं. नाही घाबरणारी व्यक्ती. मी काय केलं माहितीये का, रात्री हे पाहिलं आणि पहिला आधी आल्या माझ्या ऑफिसचा काना कोपरा चेक केला. कारण माहितीये का, कारण आपलं ऑफिस म्हणा किंवा आपण कामाला म्हणलं ना, तर काही विरोधक असतात की आपण पुढं चाललेलं बघवत नाही. म्हणलं कोणी लिंबू पिंबू ठेवलाय का माझ्या ऑफिसला, माझी खुर्ची हो नाही, खुर्चीसाठी, माझ्या पदासाठी, की जे खाल्ले लोक आहेत ना त्यांना जर माझी खुर्ची पाहिजे असेल तर जाऊ द्या. पण माझ्या ऑफिसमध्ये असं काही घडणार नाही. कारण माझ्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले अशा सगळ्या थोर पुरुषांचे विचार आहेत. त्यामुळं माझ्या ऑफिसमध्ये ना टोपलेनं जरी लिंबू सापडले ना कापलेले, तर मी मस्त त्याचं शरबत करल, सगळ्याला बोलवन आणि मस्त ग्लास शरबत पिईन. मला फरक नाही पडत. कारण माझ्या ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझ्या डोक्यात आहेत. त्यामुळं पण बघा ना, अरे सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला साक्षर होण्यासाठी स्वतःच्या अंगावर चिखल माती फेकून घेतली हो. आणि एक समाजसेविका माझ्या कपाटात लिंबू ठेवला होता म्हणून सांगती आपण किती साक्षर झालोय. सुंदर पुरावा आहे बरं का, आपण किती साक्षर झालोय. जर एखादी समाजसेविका स्वतःच लिंबू ठेवला म्हणून प्रचार करत असेल, तर समाजाला ह्याच्यातून काय शिकायला मिळालं. चला अंधश्रद्धेकडे.